पाणी स्वानंदी स्वानंदी अहो काय वेडेपणा चालवलाय तुम्ही हा स्वानंदी 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 मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही मॅडम. तुम्ही नका घाबरू. स्वानंदी तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला काही होणार नाही. काही झालेलं नाहीये मला. तुम्ही घाबरू नका. तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्ही घाबरू नका. हे सगळं काय आहे? मॅडम तुम्ही का भिजलेत? हे इथे चिखल का झालंय? आपण इथे का आलोय? बोला ना काहीतरी. आपण इथे का आलोय? मणिसराव बोला काहीतरी. काय झालंय? आई स्वानंदीला आत घेऊन जा. मणी इकडे ये. म्हणे अरे काय हे स्वानंदीची काय अवस्था ही? बघवलं नाही रे मला. जे मला काळजी वाटली तिची. स्वानंदी किती व्हायलेंट झाली होती. म्हणजे आम्ही एवढ्या लांब इथे उभे होत तरी सुद्धा ते बघून आम्ही घाबरलो. तू मात्र ना या सगळ्या गोष्टीला ह्या प्रसंगाला अगदी धीरानं तोंड दिलंस. ही स्वानंदी वेगवेगळ्या समस्या उभ्या करते आणि भोगावं लागतं तुला. आणि मला तुझी खूप काळजी वाटते रे. नका दाखव अशी खोटी काळजी. बरं नाही दिसत ते. आणि स्वानंदी आता जे काही वागते ना त्याला जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही सगळे. म्हणे ओरडल्याने सत्य बदलणार आहे. डॅड आज जाऊया. तनिषा कमाल केलीस तू. म्हणजे जी गोष्ट कशी करायची हा मी विचार करत होतो ती गोष्ट तू अगदी चुटकीसरशी करून दाखवलीस. शेवटी स्वानंदीला वेड लागलंच. शाब्बास. तुझ्यामुळे झालं हे. हो ना. तनुने आणलेल्या स्प्रेमुळे स्वानंदी कसं वेड्यासारखी वागत होती. काय तर म्हणे आग लागली आग लागली. वॉर्डन मॅडमला आग लागली. पाणी वाचवा वाचवा. आग लागली आग लागली. मॉम काय होतंय तुला? स्वानंदीच्या परफॉर्मन्स रिपीट टेलिकास्टच दाखवलास तू आम्हाला. काय डॅड? अगदी बरोबर बोलताय तुम्ही सुजितराव. अर्जुन रडतोय. काय झालं? मॉम
हळू हळू तू घे ना जरा अर्जुनला. हो मॅडम बघा ना, हा कधीपासून रडतोय, रडायचं थांबतच नाहीये. हा तुला कशाला ठेवली आम्ही? हा रडला की माझ्याकडे आणून देणार आणि तू काय फक्त दुपटी आणि लंगोट बदलणार त्याचे? द्या माझ्याकडे अर्जुनला. हळू हळू. ए अर्जुन बाळा काय झालं? हा कशाला रडतोयस एवढा? हे बघ आजीकडे आल्यावर हसायचं ना. हा काय झालं शना? काय झालं? आजोबांकडे बघून असणार. अर्जुन काय झालं बाळा तुला? हा तुला रडायला काय झालं? अरे बघ तुझा डॅडी पण आहे. हा काय झालं बाळा? कशाला रडतो एवढा? अले अले ना बेटा काय झालं सोना? काय झालं? सुजित. हो डॅड. कशाला रडतो अर्जुन? दे नाही शांत होणार तू. दे बघ रे खूपच रडतोय आज. हो अर्जुन 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 काय होतंय तुला? शांत हो. बघ कोणाकडे आहेस तू? अर्जुन. सुजित मी बघू का एकदा? प्लीज. अर्जुन एक सावकाश. काय झालंय? हा काय झालंय बाळाला? खेळायचंय पण कोणीच खेळत नाही तुला. हसा भाऊ हसा. काय झालं? हा काय झालं? काय एवढं रडू येतंय? स्वानंदी, मला कळतंय तुम्ही खूप घाबरलेले आहात, पण मला अजूनही कोडं पडलंय की तुम्हाला ती आग लागल्याचं का वाटत होतं. असं कसं वाटू शकेल एखाद्याला? आणि ते पण इतकं की तुम्ही आईला पाण्याने पूर्ण भिजवलं. देव करो आणि काही सिरियस नसो. खूप टेन्शन मध्येस? खरं तर मला सुद्धा खूप टेन्शन आलं. स्वानंदी अशी का वागली, कशी वागली काहीच कळत नाही. पण मला असं वाटतं की माझ्या परीने मला उत्तर मिळालंय. काय उत्तर आहे? स्वानंदीचं बाळ तिच्यापासून हिरावून नेल्यापासून तिची ही अवस्था झाली. तिची मनस्थिती, तिचा स्ट्रेस, या सगळ्याचा तिच्या मनावर नक्की परिणाम झाला. एका आईचं मूल कोणी हिरावून नेणं ह्याच्यासारखं मोठं दुःख नाही आहे जगात. आणि त्या नैराश्यातनं, त्या स्ट्रेसमधनं बाहेर येण्यासाठी कदाचित ही वाट तिने स्वतःला मोकळं करण्यासाठी घेतली असेल. स्वानंदी आहे म्हणून एवढं सगळं सोसून सुद्धा ती खंबीरपणे उभी आहे, लढते. तिच्या जागी दुसरं कोणी असं तर एव्हाना विचार सुद्धा करवत नाहीये. माझं बाळ मेलेलं जन्माला आलं हे जेव्हा मला कळलं, ह्या अवस्थेतनं बाहेर यायला मला 6 महिने लागले. रात्र झोपत नव्हते. आड्याकडे बसून वाट बघत होते. जगात काय चाललंय, आपल्या आजूबाजूला काय चाललंय कसलंच भान नव्हतं. हे आता सावरायला मला 1 वर्ष लागलं. आईचं बाळ हिरावून नेल्यानंतर त्या आईची काय अवस्था होते आपण नाही समजू शकणार. म्हणे स्वानंदीला तिचं बाळ समोर दिसतंय पण ती
त्याला छातीजवळ घेऊ शकत नाही. हे दुःख तिला आतल्यात कुरतडून काढतंय आणि म्हणून तिची ही अवस्था झाली आहे. म्हणे सरपोतदार फॅमिलीने अशा मुलीची ही गत केली आहे. आई, तू काळजी नको करू. मी आहे ना. मी सावरेन स्वानंदीला. मी सावरेन. अगदी कालपर्यंत अगदी नॉर्मल असलेली स्वानंदी अचानक अशी टोकाची विचित्र का वागू लागली. ह्यामागे नक्की काहीतरी कारण असायला हवं. पण काय कारण आहे ते? काय झालंय अर्जुन बाळाला? हा हर्षा, हर्षा ना प्लीज. अर्जुन अर्जुन प्लीज शांत हो, रडणं थांबव प्लीज. हे बघ, जर तू शांत नाही झालास ना तर मावशी, काका, सुजित ह्या सगळ्यांना असं वाटेल की आपली बॉन्डिंग नाही झाली आहे. त्यामुळे माझी इमेज खराब होईल. प्लीज रडणं थांबव. तनू असू दे, रूपाताई त्याला घ्या आणि अजून परत दूध द्या. अर्जुनला भूक लागली असेल, काही सांगता येत नाही. चला. हो मॅडम. सावकाश, हळू हळू. काय रडत राहतो मला कळत नाही का मॉम? अर्जुन सुजितरावांवर गेलाय. सुजितरावांसारखा हट्टी आहे, अजिबात ऐकत नाही तो, मनात नसेल तर. डॅड, काका आय एम सॉरी, मी लहान तोंडी मोठा घास घेतेय. पण अर्जुनची आई म्हणजे संचिता आता घरात नाहीये ना, म्हणून कदाचित त्याचा परिणाम होत असेल अर्जुनवर, असं मला वाटतंय. कारण काय आहे ना, बाळाला आईच्या स्पर्शाची, वात्सल्याची खरंच खूप गरज असते. आणि अर्जुन तेच मिस करत असेल, म्हणूनच कदाचित एवढा रडतोय तो. म्हणजे एवढ्या लहान बाळाला आईची ही गरज लागतेच की नाही. मावशी बरोबर बोलतेय ना मी? पूर आलाय मणी सर, पूर आलाय. वॉर्डन मॅडम बुडतील. मॅडम बाजूला व्हा. मॅडम बाजूला व्हा. काय? मणी सर, मॅडमला बाजूला करा. माझं बाळ, माझं बाळ. मी तुला काही होऊ देणार नाही. हा, आपण सुखरूप इथनं बाहेर पडू. तुझी आई तुला बाहेर काढेल.
वॉर्डन मॅडम, अहो ऐका माझं, पुरात, अहो आपला आउट हाऊस पुरात बुडेल, तुम्ही बाहेर व्हा. स्वानंदी शांत हो. मणी सर त्यांना बाहेर काढा प्लीज. मणी सर अहो ऐका माझं, आपण सगळे इकडनं बाहेर निघू. माझं बाळ. स्वानंदी बस करा. काय बस करा मणी सर, अहो पूर आलाय, आम्हा दोघांना बाहेर काढा ते द्या दुपटे इकडे. मणी सर अहो काय करताय? बस झाली याची कौतुक. माझं बाळ मला परत द्या. मणी सर अहो कुठे निघालात? मणी सर माझं बाळ द्या. हो आई ग, सुजित बरोबर डिनरला गेले होते. हो ऑफकोर्स. हो खूप छान झालं सगळं. आई मी तुला कॉल बॅक करते. दुपट का मारतोय हा? काय करतोस? थांब अरे, मी त्यावर स्प्रे केलाय. प्लीज थांब 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 थांब. काय का? मणी सर अहो काय केलं तुम्ही? माझ्या बाळाचं दुपटं आहे ते. स्वानंदी हात भाजेल. स्वानंदी माझ्या बाळाचं दुपटं. स्वानंदी उठा. स्वानंदी. मणी सर का पेटवलं माझ्या बाळाचं? स्वानंदी उठा. का पेटवलं माझ्या बाळाचं दुपटं? ऑब्सेशन वाढलं तुमचं त्याच्याबद्दलचं. उठता बसता खाता पिता त्याला हातात घेऊन बसलात तुम्ही. तुमचं वागणं किती बदललं त्याच्यामुळे माहितीये का तुम्हाला? आणि ते फक्त दुपटं आहे, अर्जुन नाहीये तुमचा. मणी सर अहो पण ते दुपटं आहे माझ्या बाळाचं. आई आतमध्ये घेऊन ये ना. माझ्या बाळाचं दुपटं. माझ्या बाळाचं दुपटं. माझ्या बाळाचं दुपटं. माझ्या बाळाचं दुपटं. ह्या दुपट्यावर मी स्प्रे केलं होतं. आता त्या मणीने दुपटच जाळलं. तनिषा आता ह्या स्प्रेचा इफेक्ट स्वानंदीवर कसा कंटिन्यू होणार आहे? थिंक 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 तनिषा, काय करू शकतेस तू? सुजित मी ना उद्याच्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघते. माझ्या मैत्रिणींसमोर माझा अपमान करणाऱ्या त्या स्वानंदीला मी वेडी सिद्ध करणार आहे. त्या हसणार आहेत तिला. मला आत्तापासूनच हे दृश्य दिसतंय डोळ्यासमोर. शांती पूजा तर निमित्त आहे, पण लोकांना बोलवून त्यांच्या समोर स्वानंदीला वेड सिद्ध करायचं हे मुख्य कारण आहे. येस मॉम, मला पण खूप भारी वाटतंय. उद्या फायनली ती स्वानंदी आपल्या घरातनं जाणार. आणि जाणार म्हणजे कुठे? डायरेक्ट मेंटल हॉस्पिटलमध्ये. हे मॉम, ती स्वानंदी गेल्यानंतर तू जे काय म्हणतेस ना शुद्धीकरण, ते करून घ्या घराचं. कारण त्या स्वानंदीच्या निगेटिव्ह वाईब्स या अख्ख्या घरात आहेत. तर जाऊ दे एकदाच्या. चला म्हणजे फायनली उद्या स्वानंदी जाणार तर. नाही सुजित, स्वानंदी उद्या कुठेही जाणार नाहीये. गणेश काय बोलतेस तू? खरं तेच बोलतेय मी. ऍक्च्युली एक मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? काय कोणता प्रॉब्लेम झालाय? मावशी अगं, ज्या दुपट्यावर मी ते परफ्यूम स्प्रे केलं होतं ना, ते दुपटं जळून खाक झालंय. म्हणजे आता दुपटं नाही तर त्या परफ्यूमच्या स्प्रेचा इफेक्टही नाही.
म्हणजे स्वानंदी आता नॉर्मल वागणार, ती वेड्यासारखी वागणार नाहीये उद्या. देवा, अगं तनू काय बोलतेस तू? मग काय करायचं आता? नाही 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 तनू, आपल्याला अशी हार मानून नाही चालणार. हे बघ, तू आउट हाऊस मध्ये परत जा, स्वानंदीच्या कपड्यांवर स्प्रे कर, स्वानंदी त्याचा वास घेईल आणि परत ती वेडी होईल. नाही मावशी, मी तिथे परत नाही जाणार. कारण मागे गेले होते तेव्हा त्यांनी मला पकडलं होतं आणि सांगितलं होतं की तू या घरात परत यायचं नाही. आणि आता जर मी गेले ना तर त्यांना कळेल की मी काहीतरी प्लॅन करतेय. नाही मावशी, माझं जाणं इम्पॉसिबल आहे. सुजित प्लीज समजून घे. मावशी, एक काम कर, आता तू आउट हाऊस मध्ये जा. मी? ऍक्च्युली बेटर प्लॅन आहे. अगं मी तिकडे जाऊन स्प्रे वगैरे नाही नाही नाही, मला नाही जमणार. म्हणजे मी नक्कीच पकडली जाईल. नाही 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 नाही, तू प्लीज आधी शांत हो. एक काम कर, तू स्प्रे नको करूस, पण काहीही करून स्वानंदीला उद्या इथे पूजेसाठी बोलव. मी त्यांना आमंत्रण देऊ? स्वानंदी, गरमागरम सूप पिऊन घ्या, बरं वाटेल तुम्हाला. नाही, मला भूक नाहीये. भूक नाहीये? मग ठीक आहे, नका पिऊ सूप. मी एक काम करतो, मी पण जेवत नाही, दोघंही उपाशी राहू. म्हणी सर, अहो द्या. थांबा, त्यावर औषध लावतो.